पाहूया प्रश्न असा आहे, 6 सेंटीमीटर रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेंटीमीटर आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? मग याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे आयताची परिमिती आहे त्याचं सूत्र मांडावं लागेल. आयताची परिमितीचं सूत्र असतं 2 कंसात लांबी अधिक रुंदी. याच्यामध्ये 2 इथे ठेवला, लांबी आपल्याला माहीतच नाही, रुंदी आहे 6 सेंटीमीटर जी लिहून घेतली. आयताची परिमिती आपल्याला इथं या ठिकाणी 34 दिलेली आहे. चला 2 गुणाकार करतो, तो 34ला इकडे भाग देईल, मग इकडे 34ला पहिले किंमत अर्धी होईल म्हणजे 17. 17 मधून 6 इकडे 11 ही लांबी राहील, लांबी मिळाली. आता प्रश्न आहे त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू घ्यायची आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं. मग आता चौरसाची बाजू घ्यावी लागेल, यामध्ये लांबीची दुप्पट घ्यावी लागेल 22. मग हे 22 झाली चौरसाची बाजू. आणि आता आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग हे सूत्र असतं. मग चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग, 22चा वर्ग, आणि 22चा वर्ग असतो 484 चौरस सेंटीमीटर, जो की आपल्याला दुसरा पर्याय दिसत आहे.